अयो वैजंता, वैजंता. अयो कसला एवढा विचार करते असं म्हणतो मी. हेच काय चालले आहे हे सगळं. मी तुला कधीच हाका मारतो वैजंता. मला भूक लागली आहे. अयो ऐकतच नाहीस. एवढे सगळे घडून गेले आहे आणि तुम्हाला तुमच्या भुकेचं पडलं आहे. अयो काय घडून गेलं. तुमच्या दोस्ताच्या मुलाचे लग्न तुमच्याकडून लावून होत नाही. त्या काळ भैरीला पण काही करता येत नाही आणि बाळूकडे गेले होते हे तुम्हीच मला सांगताय. अयो मग आता काय करायचे. काय करायचं असे म्हणून कसं चालेल. उद्या गुंडप्पाकडे कारभार दिला तर त्याला मान कसा मिळेल याचा विचार कोण करणार. आधीच तर गोऱ्या सरकारमुळे सगळे अवघड होऊन बसले आहे. कसे होणार काय माहित. अक्का पाय पडते. अयो अयो असू दे असू दे. अयो काय रे त्या एकदम पाया पडतोस. अहो तुम्हाला ठाव नाही होय. चाललो मी आता. कुठे चाललास रे. सौंदतील चाललं बाळू संग. अयो कशाला. कशाला म्हणजे काम करायला चाललं. हाही चालला आहे तर. अयो येत त्या जाऊ नकोस. तुझ्यासाठी छान सुंदर मुलगी बघितली आहे बघ. अयो त्या आज येणार आहेत. अयो बैठक करून उरकून टाकू बघ. अय्यो कोण नाही येत मला बघायला. नुसतं गंडवता मला तुम्ही. चाललो मी आता. अयो तिकडे जाऊन काही लग्न होणार तुझं. मग काय सांगता बा बाळू करीन बी काही. अय्यो अय्यो बाळू काय करणार. सौंदत्तीला गेल्यावर समजणच की. अयो त्या पाटलाच्या मुलाचं लग्न लावून देणार म्हणे. अयो त्या मुलाला लग्नच करायचं नाही तर कसं करणार लग्न. तेच तर मला बघायचे. तात्या ती पाटलीन पण सोबत आहे का रे. हा हा पाटलीन बाई बी हाय संग. बर जातो मी. उशीर झाला तर बाळू चालत नाही. पुण्यांदा आशीर्वाद द्या. अय्यो, असू दे चला. हरी जय जय राम. बघितले ज्याची तुमच्या समोर उभी राहायची लायकी नाही तोही धुडकावून गेला तुम्हाला. अयो गेला तर गेला. मला पण काही गरज नाही त्या तात्याची. अय्यो तात्याची गरज नाही पण गावात जो मान मिळतो त्याची तरी गरज आहे की नाही. अयो आहे की ग वैजंता. काही काय विचारतेस. मग पाटलीन आणि तिचा मुलगा सौंदतीला जाणार नाही असे काहीतरी करा. किमान अपमान तरी होणार नाही. आणि बाळूने लग्न लावले तर काय मान राहिला मग आपला. थांब आलोच जाऊन. काय रे शिरपा कुठे दिसला का. शिरप्या अरे आताच गेला की. कुठे गेला. कुठे गेला ठाव नाही पर येणार आहे माघारी. का रे बायाला गडी पाहिजे होता. याला जाया सांगितलं तर यो गेलाच नाही असं समजलंय. अरे त्याला ऐकायला नाहीत नीट. त्याला नीट ऐकलं होतं ना व. अरे ऐकलेलं बाबा. आणि काय रे आमासनी काय ठाव नाही होय त्याला ऐकू येत नाही ते. अरे आला बघ. यो बघ. अरे शिरप्याला का गेला नाहीस होय तू. हा काय अरे गेला नाहीस का गेला तिकडं बायाकडं. नाही गेलो तिथंच आहे. का नाही गेला. जाणार आहे की मग. अरे कवा जाणार आहे. समधी गेला जातो काय. कोण गेलं. अरे काय लगा तू. हा अरे गेलं नाही कुणी. जा लवकर नाही तर जायचे ते. जातो की मग. आज जातो नाही तर उद्या जातो. काम बी पाहिजे आणि काम दिल्यावर जायचं कोण. हा होय बी माझा जातो की. मग वराडताय कशा पाय. अरे बाबा तुला ऐकू येत नाही म्हणून ओरडतो आहे. आता का उगाच ओरडायला आम्ही येडे आहेत का काय. अरे शिरप्या आज तुला नीट ऐकायला नाही निदान ध्यानात तरी ठेवत जा की. हा हा मला नका सांगूस. हे असं बोलायचं बंद कर. तिथं बाळू मोर असं काय बी चाबऱ्यागत बोलशील आणि शिव्या बी खाशील. समजलं का. होय होय तिथं कशा पाय बोलील मी. राम राम पाहुण. ह्यो कोण म्हणायचा. कोण रे तू. दाद्या मी झाड्या. ए तू गप वाईस. काय काम आहे रे.
बाळू मामा कुठं सापडत्याल? ते आमच्या बहिणीकडे असतात त्या गावात. तुझं काय काम आहे त्याच्याकडे? त्यासनी गडी पाहिजे म्हणून कळलं म्हणून आलोय मी. तू गडी म्हणून जाणार आहेस होय? होय का? अरे बाबा तुला सवन उभं बी राहता येईना आणि तू काय काम करणार आहेस गडी म्हणून? आमचे काम करतो मी. बर बाबा बर. ए शिरप्या घेऊन जायला संघ तिकडे. पिऊन अरे पिऊन नाही रे बाबा, घेऊन 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 जा संघ तिकडे. होय होय. गंगूताई येऊ का? कशा पायी? बाळू तिकडे बाहेर असेल बघ. बाहेर बाहेर तर काही दिसलं नाही. असेल बघ कुठं तरी. तुझं काय काम आहे रे त्याच्याकडं? आता उद्या जायचं नाही होय? तू बी हायस वय? मग बाळू म्हणला आता लय दिवसा करता जायचंय म्हणून म्हणलं गठुडच घेऊन जा. ठेवायचंय कुठे ठेवू? ठेव कुठं तरी. अय खाली ठेव. मला एक सांग, तू कशा पायी चालला आहे? आता तुला ठाव नाही होय? सांगतो का आता? आता मला काम करायचं हाय म्हणून संग चाललो बाळूच्या. काम करायचं आणि ते पाटलाचं पोरग संग येणार आहे, त्याला काही मदत लागली तर मग करीन मी. अय 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 पाटलाच्या पोराचं काय? कुठे काय काहीच नाही. तात्या तुला गाव देवीची आण हाय. अयो सांग पाठदिशी. सुटली म्हण सुटली म्हण सुटली म्हण. सांगतो का नाही? एक पाटील हाय, त्याच्या पोराचं लगीन होत नाही म्हणून त्याची आई त्याला बाळूकडे घेऊन आली होती. सांगितलं होतं ना तुला? वय पर त्याच्या पोराच्या लग्नासाठी बाळू तिकडे चालला हाय वय. होय तात्या तू सांग मोर काय काय झालं ते. काही नाही, बाळू त्यांना काय म्हणला का सौंदतीला घेऊन चला पोराला मग लगीन होईन असा सबूतच दिला बाळूनं. हे खरं कारण आहे वय. तरी म्हणलं एवढी गडबड कशा पायी सुरू हाय? मला बी वाटलंच होतं काय तरी वेगळंच कारण असणार. आता ते पहिले काळ भैरीकडे गेले होते, काळ भैरीच्यानी काहीच झालं नाही आणि मग ते तुला सांगितलं होतं ना व, इकडचं तिकडं तिकडचं इकडं करू नकस म्हणून. हा अरे आण घातली गंगूताईनं मग काय करणार मी? मग सांगितलं. जा बाहेर. इथं गटू तुला. याला काय विचारताय? जे काही विचारायचं आहे ते मला विचारा की. तुम्हाला सांगता येत नाही वय? समज सांगायलाच पाहिजे वय. हा मी एकदा सांगितलं आहे ना व, माझ्या कामात डवळाडवळ नाही करायची. तयारीला लागा, लवकर निघायचं आहे. भीमा, गंगीकडनं असं काय आलं का? बाळ्या घरात थांबत नाही असं काय? नाही रे, असं काय बी नाही. हवं आता काम करतो हाय नव त्यो, मग कशा पायी खोट काढता हाय? या कशा पायी खोट काढू? ना तिची काळजी आहे म्हणून विचारतोय. नागा काळजी करू, बाळू समद्यांची काळजी घेईल. होय, मला बी आयाचं पट्ट आहे. आणि तिकडं काय बी अडचण चालली आहे असं नाही वाटत मला. हवं
आता तरी विश्वास ठेवा की. म्या चौथा बघितलं बिगर विश्वास बसायचा नाही माझ. म्हणजे आता म्या बोललेलं बी खोटं वाटतंय वय. बर, बाळवर नाही तर नाही, पण भीमा सांगतो हाय ते तरी ऐका. अरे तो त्याच्या भावाची बाजू घेत असेल तर काय करायचं? हवं मग आता कसं समजायचं? आता कर्नाटकाला गेला असेल तर मॅच जाऊन येतो. बरं, मग मला बी घेऊन जावा, माझी बी भेट होईल. वय काय तर सत्ती संघ बोलून येतो म्हणजे खरं काय तर समजत. बाळ्यामुळे सत्ती काय खरं बोलायची नाही. तो नाही तवर भेटून येतो. परिस्थितीचं बी बाळा संघ जायचं चाललं होतं. ती गेली असेल तर गेली असेल तर गंगीला बोलून येतो. हवं नगा की एवढी काळजी करू, आता समजा नीट चाललं आहे ना व. हे तू म्हणतीस. गंगीचं म्हणणं काय वेगळं असेल तर तसं असतं तर भीमाकडे सांगितलं असतं की तिनं. बाळ्याच्या भीतीने नसल सांगितलं तर काय करायचं? हाय का? काय बी काय आता गंगू ताई केव्हापासून बाळाला भ्यायला लागली. जाऊ दे भीमा, होऊ दे त्यांच्या मनाग. आता समजा चांगलं चाललं हाय, नीट चाललं हाय, हे तुला आणि मला ठाव आहे ना व. वय आणि मी चौथा बघून आलो आहे. मग झालं तर निघा तुम्ही, येते मी. विक्रम, काय रे विक्रम, काय झालं? काय नाही, बसलो होतो. राय हाय म्या तुझी, मला सांगणार नाहीस पण कशा पायी रडत होतास? आय समजा संपलं आहे ग. अरे काय बी सपलं नाही बघ. असलं कसलं बी विचार डोसक्यात घालून घेऊ नकोस. आय समजाच नाही समजलं आहे म्या कोण आहे ते. समधी माझ्याकडे त्याच नजरेनं बघतात, माझी चेष्टा करतात. अरे मला बी ठाव नव्हतं बघ असलं काय असेल म्हणून. पण आता जे हाय त्याला तू तरी काय करशील? मला बी कळणार काय करावं. हे बघ, बाळू मामांवर विश्वास आहे ना तुझा? त्यांच्यावर विश्वास ठेव. आजवर तुला इतक्या लोकांकडे घेऊन गेले, दंडे दोरे केले, पंचांग बघितलं, पूजा अर्चा केल्या, तर बाळू मामा त्यांच्या परीस वेगळे आहे. त्यांनी आपल्याला सबूत दिलाय ना तुझं लगीन करत्याल म्हणून. मग होईल तुझं लगीन. माझा बी बाळू मामांवर विश्वास आहे. तू केव्हा कोणाला भ्या वाटत समज नीट होईल ना. आता समजा नीट होईल. उगा भिवू नको बरं. बाळू मामा आपल्या संघ सौंदतीला यायला तयार झालेत ना. मग उगा कोणी कुणासाठी एवढं करत नाही बाबा. होय, आणि त्यासाठी त्यांनी काय घेतलं बी नाही. त्यांनी काही घेतलं नाही म्हणजेच बाळू मामा समन्यांपरीस वेगळे आहेत. बाळू मामांकडे पाहिल्यावर तसंच वाटतंय मला. पर आता पर नाही आणि काही नाही. बाळू मामा आपल्या संग आहेत ना. उगाच डोसक्यात कसले बी विचार घेऊ नको. डोळे पुस आणि चल बरं. आणि आपलं ठरलंय नवं सौंदतीला जायचं आहे म्हणून. मग आता कुणी बी किती बी आडवं आलं तरी आपण जायचंच. ह्यांनी बी आपल्याशी थांबवलं ना तरी बी आपण थांबायचं नाही. आता बाळू मामा आपल्या संग आहे, समजा चांगलंच म्हणा. होय. मेंढ्यांची पोट नीट भरतात का बघा. काय लोकर जेवढी काढता येतील तेवढी लोकर काढा त्यांची. आणि
झाली का काम? तेच सांगाय आले हाय म्या. आता सांगायचं काय आहे त्यात? हा, अजून थोडी जण येणार आहेत, ते आली की वाढाय घे. एवढ्या समध्यांची जेवण माझ्या एकलीच्यानं नाही व्हायची बघा. नाही व्हायचं म्हणजे काय उपाशी ठेवणार आहे का काय? मला नाही ठाव, मदतीला कुणीतरी पाहिजे बघा. बर, येणार आहेत त्यास पाठवतो. ते भीमा कोणाला तरी धाडणार होता ना, ते येईन ना आता. बाय. मदतीला माणसं आहेत, तुला एकलीला नाही करायला लागायचं काम. आल्यावर सांगा मग मला. बाय. आणि पाटलीन बाय बी असेल मदतीला. ते काम थोडीच करणार आहे, उलट तुम्हीच त्यांच्या मदतीला आला आहे. ते बी आहेत म्हणा. ए बाळू, अरे मला एक समजना, त्या पाटलिनीच्या पोराला एक तर लगीन करायचंच नाहीये, आणि तो कसा आहे ते तू सांगितलेलंच आहे. आणि त्याला कोणी पोरगी बी द्यायला तयार नाही, आणि मग तरी बी त्याचं लगीन कसं काय होईल रे? माझं मी बघून घेईन. तुला काय करायचंय? अरे नाही, असंच विचारलं. काय विचारू नग, मी आहे ना, रेणुका आहे. हा, रेणुका. कोण रेणुका? रेणुका देवी. अयो, अरे मग काय तू देवीला सांगणार आहे काय? बाय. तुम्ही सांगत नाही का देवाला काय? तसंच मी बी सांगणार आहे. हा, तसं आहे. तुमचं चालू द्या, माणसं आल्यावर धाडा त्यासनी, त्यावर मी तयारी करायला घेते. बाय. ए तात्या, तू मध्ये मध्ये कशाला बडबडतोस रे? अरे बाबा, माहिती असलेली बरी म्हणून विचारतो मी. हा, आणि माहिती असून काय करायचं? तर इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं. अरे नाही रे, तस करीत नाही आता मी. तात्या हे बघ, जेव्हा हे बंद करशील ना, तेव्हा तुझ्या लग्नाचं योग येईल. हा, खरं सांगतो बाळू. बाय. वय, मग आजपासून पंच. हा, इकडचं तिकडं अजिबात करायचं नाही आता. हा. ते पंच काय म्हणतोय रे? अरे काय ते पंच, ते म्हणला बाळूकडे जाऊ नको, मी तुला इथं पोरगी बघून देतो, तुझं लगीन करून देतो, आणि परत तुला पैक बी देतो. मला नाही भरोसा त्याच्यावर. येडा येते पंच. तू काय सुधारायचं नाही बघ. आयो, काय ग, कसला विचार करते हास? बाळूचाच की. आता काय केलं त्यांनी? काय केलं नाही, पर त्याचं काय चाललं आहे याचा विचार करते. काय चाललं आहे म्हणजे? अगं, कुणाच्या पोराचं लगीन ठरत नाही म्हणून ते बाळूकडे येतात. ह्यो त्यासनी घेऊन चालला आहे. काय चाललं काय आहे? ते तर मला बी काही ठाव नाही बघ. मलाच कवा कवा कोडं पडतं त्याचं. कोड पडण्यागतच हाय हे समज. ह्यो तिथं जाऊन काय करणार आहे? चिमित्कार करणार आहे का काय? कोण समजतोय कोण हे सौताला? नाही तर काय, घरच्यांचं राहिलं बाजूला आणि बाकीच्यांचं चाललं आहे. आणि मी काय बोलायला गेले की माझ्या कामात ध्यान देऊ नगस असं म्हणलं की झालं समज. तिकडं नेऊन काय करणार आहे बाळू? काय ठाऊ, नको तो डोसक्याला ताप आहे. आता जो लगीन करायचंच नाही म्हणतो, त्याचं लगीन तरी कसं होणार आहे बरं? वयच की. अनेकदा तिकडं जाऊन आले आणि तरी बी लगीन नाही झालं, तर लोक आपल्या दारावर येतील की त्याने फसवलं म्हणून. होय, मला तर काय बी समजना झालं आहे बघ. लोक बी काय काय घराने घेऊन येतात. पर लोक येत्यात कशी? काय ठाव, एकाला एक जोडून येत असतील. भय ग, पर काम भत असले बिगर कोण कशा पाहिजे येईल? हं? अगं, एक दोन डाव झालं म्हणजे का ठाण मांडून बसत आहे वय? एक दिवस चांगलं येईल तेव्हा समजली असणे. काय बनणार आहे कुणास ठाव. तू एक काम कर, तिकडं गेलीस की त्याच्यावर नीट ध्यान ठेव, आणि काय काय होतंय ते सांग मला. काय
ध्यान ठेवून काय होणार आहे? त्यासनी पाहिजे तेच करणार आहेत. ते पुढचं पुढे बघू आपण काय करायचं ते. तू ध्यान तर ठेव. काय